नमस्कार मंडळी. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र आणि गर्द झाडी. पण याच कोकणात असं एक ठिकाण आहे जिथे भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. आज आपण आलो आहोत दापोली जवळच्या अंजर्ले गावात, जिथे डोंगराच्या कड्यावर विराजमान आहेत कड्यावरचा गणपती. 700 वर्षांहून अधिक जुना इतिहास आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारा हा बाप्पा नक्की आहे तरी कसा? तसेच गणपतीने त्याचं पहिलं पाऊल नक्की कुठे ठेवलं होतं, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा. अंजर्ले येथील हे मंदिर 12व्या शतकातील असल्याचं मानलं जातं. पूर्वी हे मंदिर लाकडी होतं, परंतु पुढे पेशव्यांच्या काळामध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मूर्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बाप्पाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. उजव्या सोंडेचा गणपती अतिशय कडक आणि जागृत मानला जातो. मंदिराच्या अगदी समोरच एक गोड्या पाण्याचा तलाव आहे, जिथे भक्त कासव आणि माशांना खाऊ घालण्याचा आनंद घेतात. या मंदिराला कड्यावरचा म्हणण्याचं कारण म्हणजे हे मंदिर एका उंच टेकडावरती किंवा कड्यावरती वसलेलं आहे. गणेश मंदिराच्या बाजूलाच आहे महादेवाचे मंदिर. हे देखील एक पुरातन मंदिर आहे. या शिवमंदिराचं बांधकाम दगडी शिळांमध्ये केलं गेलं होतं. नंदी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. नेहमीप्रमाणे या शिवमंदिरात देखील मनाला खूप शांतता आणि प्रसन्नता लागते. इथे महादेवाचे दर्शन केल्यानंतर आपण पुढे गणपतीचे पाय पाहण्यासाठी जातो. या परिसरात येण्यासाठी गणपतीने जिथे पहिला पाय ठेवला होता ते ठिकाण पाहण्यासाठी आपण महादेवाच्या मंदिरापासून पुढे जातो. याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा बाप्पा या डोंगरावर विराजमान होण्यासाठी आले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या ठिकाणी पडले होते. स्थानिक लोक आणि येणारे भक्त या पावलाला अतिशय पवित्र मानतात. मंदिरात जाण्यापूर्वी अनेक जण या पावलाला स्पर्श करून दर्शन घेतात. ही श्रद्धा आहे की बाप्पांच्या या पदस्पर्शाने संपूर्ण डोंगर पावन झाला आहे. पूर्वी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरातून पायऱ्या चढून जावे लागायचे, पण आता गाड्या थेट मंदिराच्या दरवाजेपर्यंत जातात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच हत्तींच्या 2 छोट्या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत, ज्याच्यावरती लहान मुलांना खेळण्यासाठी मुभा देण्यात आले आहे. मंदिराच्या सभामंडपामध्ये येथील आसपासच्या परिसरामध्ये जे विविध पर्यटन स्थळे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारे आपण त्या स्थळांना भेट देऊ शकतो. जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर दापोलीपासून अंजर्ले साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे. दापोली एस टी स्टँडवरनं अंजर्लेसाठी नियमित बसेस मिळतात. स्वतःच्या गाडीने इथे येणे सर्वात सोयीचं पडतं. त्यासाठी तुम्ही दापोली, हर्णे या मार्गे इथे पोहोचू शकता.
आंजर्ले आणि दापोलीमध्ये उत्तम होमस्टे आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही मुक्काम करू शकता. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जवळच असलेल्या अंजर्ले बीचवरती सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तसेच इथून जवळच हरणे बंदर आहे. तिथे तुम्ही सुवर्णदुर्ग पाहू शकता. अंजर्ले येथेच एक लाईट हाऊस देखील आहे. ते देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. जर तुम्ही हिवाळ्यात येत असाल तर अंजर्ले बीचवरती कासवांच्या पिल्लांचा जन्म सोहळा पाहायला मिळू शकतो. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला कडेवरच्या गणपतीची ही सफर? जर तुम्ही अजून इथे गेले नसाल तर पुढच्या सुट्टीत नक्की प्लॅन करा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कोकणप्रेमी मित्रांसोबत शेअर देखील करा. थँक्यू.